भरला आज या मंगलदिनी, भरला आज या मंगलदिनी नाट्यरसिकांचा मेळा. झाले त्यांचे आगमन, रंगला स्वागताचा सोहळा. श्री विघ्नहर्ता गणरायाला वंदन करून, नटराजाला नमन करून, श्री देवी भूमिका वेताळ, वाटेराम पुरुष देवतेला वंदन करून, श्री राम देवाला वंदन करून व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून, श्री रामनवमी प्रित्यर्थ श्री वाटेराम पुरुष कला व सांस्कृतिक मंडळ परबवाडा पालिये निर्मित, श्री आबासाहेब आचरेकर लिखित व श्री सिद्धेश देवानंद परब दिग्दर्शित 3 अंकी ऐतिहासिक नाट्यपुष्प श्रींची इच्छा हे राज्य व्हावे, श्रींची इच्छा हे राज्य व्हावे. सहाय्यक दिग्दर्शक श्री श्रावण पुनाजी परब व श्री सचिन साबाजी घाडी. पार्श्वसंगीत श्री निखिल माडोलकर. रंगभूषा श्री ज्ञानेश्वर विष्णू परब. वेशभूषा दीपज्योती असनोडा. नेपथ्य श्री गुरुदास विष्णू परब. हार्मोनियम वादक श्री पुंडलिक नामदेव परब. तालरक्षक कुमार लहू साईनाथ परब. प्रकाश योजना श्री प्रितेश पणजीकर. ध्वनी संकलन तेजस परब नेतारडा. छायाचित्रीकरण सोहम संगीत. व्यवस्थापक परबवाडा पालिये. या नाट्यपुष्पात गुंफित कलाकार आहे छत्रपती शिवाजी महाराज श्री नामदेव पुंडलिक परब. प्रतापराव श्री विवेकरावजी परब. राया श्री विष्णू ज्ञानेश्वर परब. रत्ना संतोषी भालचंद्र परब. मोरोपन श्री साईनाथ लहू परब. आनंदराव श्री सखाराम रामचंद्र परब. यासीन श्री पंढरीनाथ राजाराम परब. बेहलोल खान श्री महेश लक्ष्मण परब. इकलास खान श्री ऋषभ रामचंद्र परब. जयदेवराव श्री प्रल्हाद सूर्यकांत नाईक. मोहम्मद श्री वामन सोमा परब. झिलू श्री सुनील सोमा परब. गागा भट श्री ज्ञानेश्वर विष्णू परब. हेनरी श्री सावळाराम नागेश परब. मराठे मावळे लहू साईनाथ परब. श्रेयान विवेक परब. अविनीश शिवराम परब. गोविंद सदानंद परब. साईश लक्ष्मण नाईक. पठाण सैनिक साईराज ज्ञानेश्वर परब. यशवंत नारायण परब. सदानंद लहू परब. वर्देश परशुराम परब. नाट्यरसिकांना एक निवेदन. नाटकाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचा भव्य दिव्य सोहळा संपन्न होणार आहे, तरी कृपया आपण ही सुवर्ण संधी चुकू नये ही विनंती. तसेच या नाट्यपुष्पास आम्हाला रंगमंच उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री भूमिका वेताळ देवस्थान समितीचे ऋणी व्यक्त करतो. तर सहर्ष सादर करीत आहोत श्री सिद्धेश देवानंद परब दिग्दर्शित 3 अंकी ऐतिहासिक नाटक श्रींची इच्छा हे राज्य व्हावे, श्रींची इच्छा हे राज्य व्हावे. वाटे राम
जयदेवराव आपल्या भेटीसाठी आलाय. जा त्यांना पाठवून द्या इकडं. जी हुजूर. हुजूर या जयदेवराव, बोला काय बातमी आहे? शिवाजीने मोगलांना सतावून सोडलाय. मोगलांचे किल्ले तो जिंकू लागलाय. शिवाजी 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 आमचा पन्हाळा किल्ला देखील शिवाजीनं काबीज केला आणि तो हस्तगत करण्यासाठी दरबारनं सांगितल्याप्रमाणे जय्यत फौज घेऊन मी निघणार आहे. पन्हाळा घेतल्याशिवाय मी हत्यार खाली ठेवणार नाही अशी माझी प्रतिज्ञा आहे. माझं अंगबल शौर्यबल यापुढे त्या मराठ्यांचा कधीच निभाव लागणार नाही. जयदेवराव तुम्हालाही सांगतो, तुम्ही सुद्धा माझ्या मागोमाग आपली फौज घेऊन या. शिवाजी माझा दुश्मन आहे, त्याच्यावर केव्हा चालून जाऊ ते सांगा. माझा घोडा आणि तलवार तयार आहे.
शाबास जयदेवराव. तुमच्यासारख्या तलवार बहादराच्या पराक्रमाबद्दल विजापूर दरबाराला अभिमान वाटतो आहे. विजापूर दरबारासाठी आदिलशाहीसाठी हा जयदेवराव आपल्या प्राणाची कुरवंडी करायला सदैव तयार आहे. जयदेवराव, तुमच्या स्वामीनिष्ठेबद्दल दरबारनं खास गौरवद्वार काढला आहे. तुम्ही तलवारीचे सिकंदर आहात, म्हणूनच आम्ही तुम्हाला मदतीसाठी बोलवित आहोत. मोगलांची मदत घेऊन चारी बाजूने शत्रूवर हल्ले करूया. होय, तुम्ही लवकरच निघायची तयारी करा. जय हजूर. सरदारो, आपणही लवकर निघूया. मराठे मुलूक तुडवीत, कापीत, जाळपा लुटालूट करीत, त्यांच्या स्त्रिया मुलींची अब्रू लुटीत, आडवा येणाऱ्यांची कत्तल करीत पन्हाळा गाठायचा आहे आम्हाला. तो जिंकायचा आहे, पण तलवार गाजून शत्रूंचा फडशाव पाडून. अल्लाह खुश आहे आपणावर, अल्लाची याद करा. अल्लाह. कोण? अब्बाजान, बेटा ऐकलास? तातडीनं काय न केलंस? यावं लागलं मला अब्बाजान. माझा पाठलाग केला एका मराठ्या शिलेदारानं. तो माझ्या मागे धावत होता. सावजाच्या पाठीस पारती लागतो तसा. पायाखालची जमीन भराभर तुडीत, मुलूक मुरगळीत, मला गारद करण्याच्या उमेदीनं. अखेर मी इथं पळून आलो. मला अपयश आलं अब्बाजान, अपयश आलं. म्हणजे मला शूरत्वाचा अभिमान आहे, म्हणूनच त्या मराठ्यांची लढाई करून त्यांना जेरीस आणण्याचा संकल्प केला. मलाही त्यावेळी मराठ्यांनी जखमी केलं होतं आणि माझा खाजगीचा लाल तंबू त्यांनी भाल्याने भोसकून चिंध्या चिंध्या करून जाळून टाकला. त्यामुळे मी पेटून उठलो होतो. माझे ते सैनिक मागे फिरून ओढू लागले, या अल्लाह, या खुदा, या इन्शा अल्लाह. तेव्हा मी गर्जना केली, या रहो, पलटा कुणीकडे. दुश्मनावर झडप घालण्यासाठी सज्ज व्हा. आपल्या कमरापासून दुश्मनाशी लढायला तयार व्हा. पलटा कुणीकडे. मग पुढं तो प्रतापराव गुज्जर आपल्या फौजेला घेऊन चक्रासारखा पुढे येत होता आणि माझे ते सैनिक मागे हटत होते. माझे चांगले चांगले स्वार मराठ्यांच्या तलवारीचे वाद झेलायला समर्थ ठरले. तेव्हा मी माझा घोडा पुढे टाकला. मला पलटाना बघून त्या प्रतापरावांनी एका मराठ्या शिलेदाराला आपला घोडा पुढे दमटायला सांगितला. प्रतापराव! तेव्हा मी त्याची नजर चुकून इथं आलो. अब्बाजान, त्या मराठ्यांनी आमची मोठी नुकसानी केली. अकस्मात छापा घालून त्यांनी माझ्या मोगल फौजेचा चुराडा केला. तरी शिवाजी राजा आणि त्यांचे ते मराठे आम्हाला दाद देत नाही. दिलेर खाननं मोगल सैन्याचा सेनापती म्हणून माझी नेमणूक केली. आता मी त्यांना काय जबाब देऊ? पन्हाळा पुन्हा सर करण्यासाठी निघालो आहे आता. बेटा ऐकलास? तू ताबडतोब निघून अफाट मोगल फौज घेऊन ये आणि पराभवाचा सूट घे. मी तुझ्या मदतीला आहे. तुम्ही माझ्यासोबत आता काही सैनिक द्या. मी पुण्याला जातो. दिलेर खानची भेट घेऊन आणखी मोगल फौज घेऊन येतो. खुदाच्या मेहनतीने ना तुम्ही खुशाल असाल. येतो मी. परवरदिगार, खुदा तुला पुष्कळ वर्ष सलामत राखो. तुझी बरकत असो. या अल्लाह. राया, तू इकलास कानाचा पाठलाग करत होतास आणि तुझ्या पाठीमागून येत होतो तुला मदत करण्यासाठी. मी त्याचा पुरा पाठलाग केला, पण व्यर्थ. तो पळून गेला. बेलखानाच्या छावणीत घुसलाय तो. होय, मी देखील पाहिलं त्याला तिथे जाताना. राया, कुठं आहेस तो? मी त्याचा पुरा पाठलाग केला, पण तो पळून गेला. त्यावेळी तुला मी न भेटायचा दुसऱ्या वाटेने छावणीकडे गेलो, पण नाही भेटला मला तो. ते कोण चालले आहेत? बहुतेक इकलास खानात आहे तो. सैन्याची जमाजमर करायला निघालाय बेलखानाला सहाय्य करण्यासाठी. चल, आपण जाऊया त्यांच्या मागोमाग. नको, ते पुण्याला दिलेर खानाकडे मोगल सैन्य घेऊन निघाले त्या बेहलोल खानाला सहाय्य करण्यासाठी. म्हणजे तो पन्हाळा जिंकण्यासाठी फौज घेऊन निघालाय. त्यांच्या मुठीत समशेरी बिजली सारख्या चमकत आहेत. ते जुलूम अत्याचार करीत जाणार आमच्या मुलखातून. होय, आम्ही त्यांना मार देऊन आमच्या मुलखातून हिसकावून लावू. रक्त बंबाळ करून सोडून त्यांच्याबरोबर जयदेवरावची सैन्य घेऊन निघालाय. जयदेवराव, भाकरीच्या तुकड्यासाठी आदिलशाहीच्या जोडे उचलण्यात धन्यता मानणारा तो माणूस स्वतत्व आणि स्वाभिमान विसरून गेलाय. त्याची ती रग जिरवायला हवी. त्यालाच काय
पण चारही बाजूने धावून येणाऱ्या शत्रू सैन्यावर 2 हात करून जाण्याने स्नाबोध केला पाहिजे. मी पुढे जाऊन महाराच्या कानी गोष्ट घालतो. मी येतोच तुझ्या मागोमाग. राम राम. कोण? अव मला ओळखलं नाही तुम्ही? नाही. नीट आठवण करा, माझ्या चेहऱ्याकडे तरी बघा. हा, आत्ता आठवलं. रत्ना आपल्या आजोळी आली असता तुम्ही आला होता तिच्या सोबत आमच्या गावी. बरोबर, मी झिलू, जयदेवरावांचा चाकर. चिलू, मला सांग रत्ना कशी आहे? खुशाल हाय. तुमची सारखी आठवण करते ती. काय हो, तुम्ही तिलाच भेटायला आलात ना? मी आलोय स्वराज्याच्या कामासाठी, तरी सुद्धा तिला भेटून जाणार आहे मी. अव तुम्ही इथं येऊन तिला भेटलं नाही तर कष्टी होईल ती. होय. तुम्हाला बघून तिला एवढा आनंद होईल म्हणून सांगू. जयदेवराव लढाईवर चालले आहेत, तेव्हा तुम्ही राखीत येईपर्यंत तिच्या सोबतीला. मला देशकार्य अधिक प्रिय आहे. मला जास्त वेळ इथं थांबता येणार नाही. मला तिला भेटून ताबडतोब निघायलाच हवं. अव तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला जावंसच वाटणार नाही आणि ती देखील तुम्हाला सोडणार नाही. खरं आहे ते. माझ्यावर खूप प्रेम आहे तिचं. पण काय, जयदेवराव तसे फार चांगले माणूस आहेत. तुम्हाला बघून ते देखील खुश होतील. मुळीच नाही, उलट चिडतील ते मला पाहून. कारण मी शिवाजी महाराजांचा शिलेदार, म्हणजेच त्यांचा दुश्मन. ही शंका तुम्ही मनात अजिबात आणू नका. रत्नाताईवर जीव आहे त्यांचा, तिला दुखी करणार नाही ते. मुलीच्या प्रेमापेक्षा त्यांना दरबाराची चाकरी अधिक प्रिय आहे. ते तिला कधीच खुश ठेवणार नाहीत. आणि मी हे सांगून तुला पटायचं नाही. तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, पण जयदेवराव आपल्या मुलीवर ओरडताना मी कधीच बघितलं नाही. होय, कारण तिनं त्यांना माझ्याबद्दल काहीच सांगितलेलं नसणार. या गोष्टीचं मी त्यांनाच विचारा. चला तुम्ही. चला. राया, तुला वाटेत झिलू भेटला म्हणून तू इथं आलास, नाही तर तू इथं आला नसतास. मी येणारच होतो रत्ना. मी तुला कधीच विसरणार नाही. माझाही तुला कधीच विसर पडणार नाही. तुझ्यासाठी मी माझं तन, मन, प्राण सर्व काही तुझ्यासाठी अर्पण केलं आहे. तू माझी आहेस. मी सर्वस्वी तुझी आहे. तुझ्यासाठी मी बाबांना झुंकारून द्यायला सुद्धा तयार आहे. राया, मी तुझ्यासोबत येणार आहे. रत्ना, तू माझा सांभाळ करायला हवं राया. माझ्या प्राणा. राया, इथं राहायला मला भीती वाटते. तू माझा सारा आधार आहेस. तुझा सांभाळ करण्यास मी सामर्थ्य आहे. जोपर्यंत त्या देहात प्राण आहेत आणि हातात ही तलवार, तोपर्यंत मी तुला काहीच होऊ देणार नाही. राया, तुझ्या या शब्दांनी मला धीर आला आहे. मला माहीत आहे माझा राया हा शिवरायांचा शिलेदार, एक महान शक्ती आहे. प्रेमाची भक्ती आहे. राया, तुझ्या समर्थाच्या साऱ्या गोष्टी मी ऐकल्या आहेत. खरंच? होय ना. तुलाही मी सांगून ठेवते, तुझ्यावर कसलाही बिकट प्रसंग आला तर मग तो निवारण करण्यासाठी मागं पुढं पाहणार नाही. रत्ना, मी भाग्यवान आहे म्हणून तुझ्यासारखे सुकुमार, नवयौवन, सुंदर कन्येचं मला प्रेम मिळालं. राया, तू माझ्या प्रेम सर्वस्वाचा ठेवा आहेस. आणि तू माझं सारं जीवन आहेस, माझी दुनिया आहेस. राया, तुझ्यावरच मी विश्वासून राहिले आहे. तुझ्याशिवाय मला दुसरं काहीच दिसत नाही. रत्ना, बेटी रत्ना. राया, बाबा येत आहेत. तू आज जाऊन लपून राहा. मला भेटायचंय त्यांना. काही नको. म्हणजे तू त्यांना अद्याप काहीच सांगितलेलं नाहीस? नाही, पण आज सांगणार आहे. तू आज जाऊन लपून राहा. बरं. बेटी रत्ना. बाबा. बेटी रत्ना, तू असं काय बरं करतेस? तुला इथं काय कमी आहे? असं दुःख करण्याचं कारण काय? बाबा, माझं एका तरुणावर प्रेम बसलंय. मला माहित आहे ते. कुणाकडून कळले ते तुम्हाला? असल्या गोष्टी लपून राहत नाही रत्ना. त्या तरुणाविषयी मला सर्व काही समजलं. मी स्पष्ट सांगतो रत्ना तुला, तो मोहित्यांचा राया तुला मिळणार नाही. का? तो एक मामूली शिपाई आहे. म्हणून काय झालं? त्याच्याशी तुझी कशी बरोबर होऊ शकेल? मला जायचं आहे त्याच्याकडे, त्याची गृहलक्ष्मी बनून. त्याच्या साथी सोबतीनं मला जीवन जगायचं आहे. नाही, मी तुमचं काहीच ऐकणार नाही. रत्ना, तू माझी एकुलती एक मुलगी आहेस. माझी सारी दौलत आहे. माझ्या मर्जी विरुद्ध वागू नकोस बेटी. एखादं श्रीमंत स्थळ मी शोधतोय तुझ्यासाठी.
तू ऐश आरामात सुखात असावीस अशी माझी फार इच्छा आहे. परंतु बाबा मला सुख, श्रीमंती, ऐशोआराम काही सुद्धा नको. माझं मन त्याच्यावर फिदा झालं आहे. त्याच्यापासून तुला काय सुख मिळणार आहे रत्ना? राया बाबा, मी दुःखाचे काटे पुरवायला त्याच्या पुढे मागं सुद्धा पुढे पाहणार नाही. त्याच्या भेटीची तू मुळीच आशा करू नकोस. जर तो मला मिळाला नाही तर मी माझा प्राणही ठेवणार नाही. म्हणजे त्याच्या सानिध्यात राहून मी जगेन किंवा त्याच्या शेजारी बसून मी मरेन असा माझा निर्धार आहे. वेळ लागलाय तुला? होय, त्याच्याशिवाय मला काहीच प्रिय नाही. माझा दुश्मन आहे तो. माझ्या समशेरीच्या टप्प्यात येईल तर मी त्याचे तुकडे तुकडे करून टाकील. लढाईच्या मैदानावर भेटू देतो. मी माझ्या तलवारीचा सपाटा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी निघालो युद्धभूमीवर आणि हे तुला सांगण्यासाठीच म्हणून मी इथं आलो होतो. माझा घोडा तिथं तयार आहे. ती पहा, माझी फौज मी मोठ्या आनंदाने तिथे खडी आहे. घोड्यांना टाचा देऊन निघणार आता वाऱ्यासारखे त्या मराठ्यांच्या तलवारीचे तुकडे उडवण्यासाठी, त्यांची डोकं सपासप उडवण्यासाठी निघालो मी. हाती तलवार घेऊन टोळढणी सारखे निघाले तुझे वडील मराठी मुलखावर चालून जाऊन. रत्ना, मला ताबडतोब निघायलाच हवा. राया, मला तुझ्यासोबत घेऊन चल. तुला अद्याप घेऊन जाणं मला जोखमीचं वाटतं. राया, माझ्यावर कसला बिकट प्रसंग आला तर मी तुला सोडून राहणार नाही इथं. मी लवकरच येईन, तुला घेऊन जाईन माझी राणी बनवून. नक्की येणार? अर्थात. जिभेतून उच्चारलेल्या शब्दांची किंमत वीर मराठा जगाच्या मोलाहून अधिक मानतो. राया रत्ना, आपल्या राज्याची हद्द सोडून दुश्मन चालून आला म्हणजे जीवाच्या माणसालाही बाजूला सोडून लढवय्याला पुढे जाणं भाग पडतं. रणसंग्रामात प्रशंसनीय शौर्य गाजवण्यासाठी मी जात आहे. माझ्या धर्मासाठी, माझ्या महाराष्ट्र देशासाठी. रत्ना, मला निरोप दे, येतो मी. राया, मोहम्मद, माझे धनी लढाईवर गेल्यापासून आता कुठं मला विश्रांती मिळली आहे. बलो खान लढाईवर गेला म्हणून तर मला तुझ्याकडे यायला मिळालं. अरे, मला सारखं त्याच्या माग राहावं लागत होतं. जरा कुठं हातून कुसर घडली म्हणजे तो असा काय ओढायचा म्हणून सांगू. ही चित्र माणूस आहे तो. शिल्लकच्या कारणावरून कोणाच्या अंगावर धावून जातो. मरमर काम करायचं आणि उलट यांची बोलणी ऐकून घ्यायची. असं वाटतं नको ती चाकरी. आमचे धनी तसे फार चांगले माणूस आहेत. मला ते उगाच बोलणार नाही, पण त्यांची ती कामे करून थकून जातो मी. अरे, काम करून काय मला होत नाही, पण नको ती बडबड. आपलं दुःख कुणातरी सांगावं म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. माझा दुसरा कोण नाही या दुनियेत. तूच तेवढा एक दोस्त आहेस. मोहम्मद, मी पण तुझ्याबद्दल नेहमी विचारपूस करतो. कुणाकडून तरी खुशाली घेतो, पण तुला भेटायला येणार कसा? मला तुझ्या संग बोलताना असं बघितलं तर दोघांना दोघांची मानगुडी पकडेल. मी फार घाबरतो त्याला. अरे, सर्व घाबरतात त्याला. आहेस तसा तो माणूस. तूच म्हणून त्याच्याकडे टिकलास. तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर तो पळून गेला असता. पण तू कुठं जाणार आहे? तुला एक गोष्ट सांगू? सांग सांग सांग. तू कुणाला सांगणार तर नाही ना? मुळीच नाही. विश्वास ठेव माझ्यावर. खानाच्या कानी ती गोष्ट जाता कामा नये, नाहीतर मला तोफ्याच्या तुंब्या दिला जाईल. म्हणजे अरे, शिवाजी राजांकडं पुष्कळ मुसलमान लोक चाकरीला आहेत, प्रमुख अधिकारी आहेत. महाराष्ट्रासाठी आपले प्राण संकटात टाकणाऱ्या त्या सर्वांना राजे प्रेमाने वागवतात. जुलूम, अत्याचार हेच आपले शत्रू आहेत असं समजणारा राजाचा एक मुसलमान सरदार इखलास खानचा पाठला करीत इथं आला होता. तेव्हा तो मला म्हणाला, असला राजवाजीना कशाला जगतास तू, चल महाराजांकडं. तेव्हा मी त्याला माझी कहाणी सांगितली. तो म्हणाला, असलं राजे म्हणा कशाला जगतोस, चल महाराजांकडं. असं मग मी त्याला माझी कहाणी सांगितली. त्यांनी मला म्हटलं, असलं काहीतरी करू नको, चल महाराजांकडं.
नाव काय त्याचं? यासीन. राया बरोबर मी त्याला बघितलं होतं, पण खान फौज घेऊन निघून गेल्यावर तो धावत सुटला नुसता. आणि खान साहेब लढ्यावर गेले ते पाहून तो राया सुद्धा थांबला नाही. आता आलं माझ्या लक्षात. काही म्हणतो मोहम्मद, यावेळी खान आणि धनी साहेब मोठ्या उत्साहाने गेला लढाई कराया. होय होय, अफजल खान देखील असाच गेला होता चालून राजावर फौज घेऊन, पण तो परत आलाच नाही. असं काहीतरी आपण बोलू नकोस मोहम्मद. तुला कल्पना नाही मराठ्यांच्या पराक्रमाची. शिवाजी राजांचे सैनिक कुठून येऊन त्या खानाची कापाकापी करील हे त्यांना देखील कळायचं सुद्धा नाही. मोहम्मद, तुझं हे बोल ऐकून माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं बघ. आणि तसं जर घडलं तर माझा हाल कुत्रा देखील खाणार नाही. शिवाय रत्नाताईचं लग्न व्हायचं आहे. होय होय. रत्नाताई, तुम्ही इथं अशा वेळी कुठं जायची तयारी आहे? मी आजोळी चालले. का पण? तुला सांगायला माझ्याजवळ वेळ नाही. बाबा आले तर त्यांना सांग की मी उपराणीला गेले म्हणून. तुम्ही एकट्याच जाणार आहात? होय. अहो, तुमच्या मनात तरी काय आहे? अरे, अशा गोष्टी मुलींना कधी विचारायच्या नसतात, त्या कधीच सांगणार नाही. रत्नाताई, तुम्ही जर गेलात तर धनीसाहेब माझ्या गळ्याला फास लावतील. तुमच्या रक्षणाची जबाबदारी आहे माझ्यावर. तुम्ही माझ्याविषयी निर्धास्त राहा. मी येतो तुमच्या संग. नको, मी घाबरत नाही. माझ्या कमरेला तलवार आहे. रत्नाताई, धनीसाहेब तुम्हाला काय बोलले का? राहायला पाहून ते चिडले तर नाही ना? राया आल्याचं बाबांना काहीच माहित नव्हतं. नाहीतर त्यांनी मला विचारलं असतं. आणि काय रे झिलू, तू त्यांना काही सांगितलंस का? रत्नाताईंची रायावर प्रीत जडली असं मी सहज बोलून गेलो. तेव्हा त्यांनी मला त्यांच्याविषयी विचारलं. मी त्यांना खरं काय ते सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, वैराच्या घरात माझी मुलगी कधीच येणार नाही असं बोलून ताडकन निघून गेले ते. आता आलं माझ्या लक्षात. तुमच्या प्रेमाला विरोध केला म्हणून चालला आहात तुम्ही रुसून. माझं ऐक रत्नाताई. मी आता कुणाचंच काही ऐकणार नाही. माझा निश्चय कायम आहे. परत केव्हा येणार तुम्ही? मी आता जाते ती अगदी कायमची. प्रेमासाठी त्याग करून चालले मी. रत्नाताई, अरे बघ, बापाच्या घराचा फायदा घेऊन बघ कशी पसार होते ती. चांगलीच संधी साधली तिनं. बापानं भारी आता पाळणा करून वाढवलं तिला. तिचे हाल होतील म्हणून दुसरं लग्न सुद्धा केलं नाही. आणि आता ती मोठी झाल्यावर बापाला लाथ हरून झालं आपल्या प्रिय सराकडे. अरे, यालाच प्रेम म्हणतात. प्रेम ही अजब चीज आहे, तुला नाही कळायचं ते. बापानं भारी लाड केला आहे, त्याचाच हा परिणाम. माझी जर पोर असती तर तिचे पाय तोडून ठेवले असते. अरे ती बघ, रत्ना चालली घोड्यावर बसून. रत्नाताई, पंत आनंदराव, तुम्ही सालेर मुलेरच्या युद्धात चांगली कामगिरी केलीत. प्रतापराव गुजरानी देखील शत्रूला आपल्या तलवारीचं पाणी पाजलंय. दिलेर खान व बहादूर खान हे अफाट मोगल सैन्य घेऊन आले, परंतु आमच्या पराक्रमी मराठ्यांनी आपल्या तलवारीने शत्रूचा हल्ला ढिला केला. विजापूरकर आमच्यावर चाल करून आले, तेव्हा आमचे वीर मराठे त्वेषाने शत्रूच्या अंगावर जाऊन घसरले आणि त्यांनी त्यांची धुळदाण केली. आमच्या मर्दांचा मारा सोसावेनासा झाल्यामुळे शत्रूने अखेर हात टेकले. सामनेवाल्या विजापूरकरांपेक्षा आमचं अंग सामर्थ्य अल्प असताना देखील आमच्या शूर मराठ्यांनी कहरी हल्ला करून शत्रूला पराभूत केले. अभिमानास्पद भूषणावं अशी गोष्ट आहे. आमच्या देशाचा धर्माचा भगवा झेंडा सर्वत्र फडकू लागलाय. हर हर महादेव
या मर्दगर्जनेने सारा मराठी मुलूक गजबजून गेलाय. तुमच्यासारखे स्वदेश भक्त आणि स्वधर्माभिमानी पुरुषांच्या सामर्थ्यामुळेच आमचे हेतू फलद्रूप झाले. महाराजांचा जय जयकार असो. यासीन, काय बातमी आहे? महाराज, बेहलोल खान सैन्य घेऊन उभराणीनं आलाय. त्याच्या मला मदत करण्यासाठी जे जे राई सैन्य घेऊन निघाले. इकलास खानाचा पाठलाग करत आम्ही विजापुरात आलो असता ही बातमी मिळाली आम्हाला. राया सुद्धा माझ्यासोबत होता. शाबास यासीन, तुमच्यासारखे समर झुंजार मराठी मुलखात खडे असताना बेहलोल खान सारखे शेकडो खान जरी धावून आले तरी तुम्ही त्यांना पराक्रमाने तुडवून टाकाल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. बेहलोल खानाला दुसऱ्या फौजा येऊन मिळण्यापूर्वी त्याच्यावर आधी चढाई करायला हवी. मोगल्यांचे सैन्य घेऊन इकलास खान यावेळी पुण्याहून निघाला असणार महाराज. त्यांच्यावर घाव घालायला आम्ही मोरोपंतांना सांगत आहोत. त्यांच्यासोबत यासीन तुम्ही जा आणि बेहलोल खानाचा नाश करण्याकरिता आम्ही सरनोबत प्रतापराव गुजरांना पाठवित आहोत. महाराज, प्रतापराव गुजर आपल्या भेटीसाठी येत आहेत. महाराजांचा जय जयकार असो. प्रतापराव, तुम्ही आलात हे फार बरं झालं. महाराज, आपण फक्त हुकूम करा. बेहलोल खानाकडून झालेल्या जुलमामुळं आमच्या लोकांना हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या आहेत. त्या नराधामानं निरपराधी मुलाबाळांची कत्तल केली. आया बहिणीची विटंबना करणाऱ्या त्या क्रूर मदांधाला, रक्तालाशीत अत्याचारी धर्मांधाला गाठण्यास तुम्ही भरपूर सैन्य घेऊन जा. अफाट फौजेसह तो उभराणीला येऊन राहिलाय. तुम्ही त्यांच्या फौजेची दुर्दशा करून सोडा आणि जर तो हाती लागला तर त्याला ठार मारायला विसरू नका. आम्ही तुम्हाला अशी आज्ञा देत आहोत. महाराज, आपल्या आज्ञेचं मी जरूर पालन करीन. आजपर्यंत अपयश काय असते हे मला ठाऊक नाही. तो खान किती मोठं सैन्य घेऊन येऊ द्या, त्या खानाला आणि त्याच्या सैन्याला मी गारद करीन. हर हर महादेव अशी गर्जना करीत मी आता युद्धाला चाललो आहे. माझं सैन्यही तिथे तयार आहे. रायानं येऊन खान आल्याची मला वर्दी दिली, म्हणूनच त्या खानाला उभा चिरण्यासाठी आणि त्याच्या सैन्याला चिरडण्यात जाण्यास आपला हुकूम घेण्यासाठी मी इथं आलो आहे. बेहलोल खान सारख्या अनेकांची नरडी फोडून तुम्ही सर्वांनी आपल्या पवित्र मंगल देशाचे, आपल्या परमप्रिय उज्ज्वल इतिहासाचे, आपल्या शौर्यशाली कुलाचे नाव राखले आजपर्यंत. लढाईच्या वेळी तुम्ही सारे वीर जरी पडक्यासारखे नेहमीच पुढे फडकत असतात. आपल्या देशावर अन्याय करू पाहणाऱ्या शत्रूच्या बावट्यावर एकदम कृतांतासारखे जाऊन मारगिरी करतात. शत्रूशी लढत असताना मरण येईल म्हणून घाबरून तुम्ही मागे हटत नाही. तुम्हा सर्व मराठे वीरांच्या पराक्रमामुळं मराठे राज्यांची दिवसादिवस अधिकाधिक भरभराट होत आहे. आमची एकजूट, शिस्त आणि सामर्थ्य पाहून शत्रूचा जळफाड होऊ लागलाय. स्वदेशाच्या स्वराज्यासाठी आम्ही स्वतःला वाहून घेतले महाराज. गायी ब्राह्मणाच्या आया बहिणीच्या या भूमीत अतोनाश शेत चालला होता, म्हणूनच परमेश्वराने आपल्या रूपाने अवतार घेतला. महाराज, आपण आम्हा सर्वांचे, सारा महाराष्ट्राचे महादेव आहात. आपण आमच्या शिवशक्ती निर्माण केली. महाराज, अन्यायाविरुद्ध दंड ठोपडण्यास मराठी माणूस पुढे उभं राहायला तो आपल्या शक्ती सामर्थ्यामुळं, कर्तबगारीमुळं, एका झेंड्याखाली तुम्ही आम्हाला देशप्रेमी जनतेला एकत्रित आणलात. अन्याय आणि अत्याचार नष्ट करण्यासाठी, परकीयांच्या बेड्या तोडण्यासाठी तुम्ही आम्हाला तलवार चालवायला शिकवली. आम्हाला तुम्ही बलवान बनवलात. उत्पात करीत, मूर्त्या फोडीत आमच्या मुलकावर आक्रमण करणाऱ्या दुश्मनावर आमच्या हातातल्या चमकत्या तलवारीचा आदळत आहे. महाराज, आपली कृपा, आपला आशीर्वाद हेच आमचं बळ आणि याच जोरावर प्रत्येक वेळी आम्ही शत्रूशी बेहद्द निकराईची लढाई करत जय मिळवत आहोत. त्या मूर्तिभंजक खानाशी लढाई करून चढत्या शौर्याने चमकून त्याच्याशी वाताहत करतो, त्याचा मुंडका उडवतो, त्याच्या सैन्याला मुस्तक्या वेढा देऊन त्याची वसाहत लावतो. महाराज, महाराज मला आशीर्वाद द्या. विजयी व्हा. हर हर महादेव, हर हर महादेव. राया, मी रत्ना. रत्ना, तू इथं कशी? बाबा सैन्य घेऊन गेल्याबरोबर मी तुझ्या मागोमाग आले. म्हणजे तू माझ्यासाठी आलीस? होय, तुझ्यासाठी, प्रेमासाठी. कशाला तू इथे येण्याचं धाडस केलं? हा प्रसंग कोणता आहे, कोणत्या क्षणी काय घडेल हे सांगता येणार नाही. राया, मी तुझ्या
प्रेमाला अडकून इथं आले नाही, मी तुला आले मदत करायला. राया, ही पहा माझी तलवार, तो पहा माझा घोडा. शत्रूच्या तलवारीशी तलवार भिडवशील तू, याची मला खात्री आहे. होय राया, तुझ्याप्रमाणे मी देखील दुश्मन कधीच सहन करणार नाही. माझे बाबा जरी वैराचे चाकर असले तरी त्यांच्यावर मी रणमैदानावर वार करण्यासाठी धावून जाईन. रत्ना, तू खरोखरच एक अनमोल रत्ना आहेस. होय, ही रत्ना तुझ्या पागोट्यातील शिरपेजाची प्रभा आहे. राया, रत्ना, तू कुठं गेली होतीस? खानाच्या छावणीकडे गेले होते मी. तिथं मला हसन खान भेटला. बाबांचा दोस्त आहे तो. त्यांनी मला सांगितलं की इखलास खान मोगल सैन्य घेऊन केव्हा येतोय तो. बहलोल खान वाट पाहत बसलाय. शिवाय अजून बाबा विजापूरचे सैन्य घेऊन आले नाहीत म्हणून खान चिंतेत आहे. प्रतापराव गुज्जर रायगडावर गेले आहेत महाराजांच्या दर्शनासाठी. ते भरपूर सैन्य घेऊन येणार आहेत. शत्रूच्या हालचालीचा अंदाज घेण्यासाठी म्हणून मी इथं थांबलो होतो. राया, तू इथं आल्याचं मला समजलं म्हणून मी तुला शोधत आले. राया, खानाचे सैन्य सर्वत्र फिरू लागले आहे. असं वाटतं आताच जाऊन त्यांच्याशी तलवारीचे 2 हात करावेत आणि त्यांचा कुर्दा करावा. राया, विजापूरचे सैनिक सर्वत्र फिरू लागले आहे. पन्हाळा सर करायचा आहे त्यांना. तो ते कधीच हस्तगत करू शकणार नाही. राया, तो पहा खान आपल्या छावणीची पाहणी करतो आहे. पेट्या मशाली घेऊन खानाचे सैनिक पहा जागता पहारा करीत आहे. त्या प्रकाशात त्यांची शस्त्रे पहा कशी चमकत आहे. म्हणजे खान मदतीसाठी जयदेवराव आणि इखलास खान यांच्या वाटेकडे नजर लावून आहे. तर मराठी फौजेला चारही बाजूला घेरण्यासाठी खानाला ते कधीच शक्य होणार नाही. आमचं मराठी सैन्य पुढे चाललंय. जय भवानी. जयदेवराव ताज्या दनामाने सैन्य घेऊन बहलोल खानाच्या मदत करण्यासाठी आला होता. पण आमच्या सैन्यानं त्याला मात देऊन मागं हटवलं. मग ते सैरा वैरा होऊन वाट मिळेल तरी पळ सुटले. आमचे वीर विजापूरच्या सैन्यावर धावून गेले. एकमेकावर लाठीचार्ज होऊ हल्ला होऊ लागला. दोन्ही बाजूचे सैन्य लढू लागले. पण नंतर जयदेवराव सैन्याने कधी पळ काढला ते कळालं सुद्धा नाही आम्हाला. अरे, भयभीत होऊन पडणाऱ्या स्वरामधून जयदेवराव वाट काढी पळाले असणार. जयदेवराव हातातील तलवार न टाकता लढत राहिले. पुन्हा कधी गेले ते सुद्धा कळलं नाही आम्हाला. एकदा पुढे पडलेला पाहून पराक्रमी पुरुष कधीच मार घेत नसतो. शत्रूच्या मार्गीला भिवून रणांगण पळून जाणार तो जयदेवराव हा कसला योद्धा. पळकुटा भित्रा घोड्यावर स्वार होऊन हाती तरवार घेऊन शौर्यकर्मे करून धारा तीर्थ देव ठेवणारा तो जातीवंत मराठा पळून जाण्यासारखे निंद वर्तन कधीच करू शकणार नाही. आमच्या वीरांनी सिंहगर्जना करतात त्यांची पळपूट करून सोडली. पुढे येऊन लाठीचार्ज कोण जण हल्ला करून टाकला. आम्ही निघालोय आमच्या त्या भेटीसाठी. अरे, विजापूरच्या दरबाराला तोंड राखा नको त्याला. आता या लढाईने त्याला खल्लास करून टाकलाय. होय, तो दगाबाज बेलखान पन्नास शिक्षा दिल्यातून राहणार नाही. त्याने तो कधी क्षमा करणार नाही. तो अशा स्थितीत विजापूरला जायला असं मला वाटत नाही. देहाचा अंत करून घेईल स्वतःच्या हातानं. गुलामीचं जिन्ह हे असंच असतं. आपली चाकरी टिकवण्यासाठी पाश्चाची पीक धरणारी माणसं ही लाताखात अशी जातो की तिला जाणार. पातशाही सेवेत अडकलेले जयरावांसारखे अनेक मराठी सरदार गुलामगिरीतून बाहेर पडण्याची धडपड करणार नाही. परकीयांच्या गाण्याला झुंपलेले ते स्वबांधवांशी द्रोह करणारच. आम्हाला त्याची फिकीर नाही. जयदेव मोरपंत, मी निघतो आता त्या जयदेवरावांच्या शोधार्थ. आणि ते सापडले तर त्यांना याच तलवारच्या गळ्यात ठार करतो. ठीक आहे, चला. शिवाजी महाराज की जय. धुळीच्या तुफानातून मराठी सैन्य आले आहेत. प्रतापराव गुजरांनी आमच्या सैन्याला मुस्तकीम वेढा दिला आहे. तो फोडून जाण्यास बिलकुल सोय उरली नाही. आमच्या सैन्याला कोणती दिशा मोकळी राहिली नाही. चारही दरवाज्यांना कुलूप पडून आत कोंडमा व्हावं असं आम्हाला झालंय. मृत्यूच्या छापड्यात सापडण्याचा आमच्यावर हा प्रसंग आलाय. इखलास आला नाही, जयदेवराव आले नाही. बहादरो, अल्लाचं नाव घेऊन काफर हल्ला करून त्यांची कत्तल उडवा. जिवंत राहा किंवा मरा, पण गाझी म्हणून घ्या, म्हणजे खुदा आपल्यावर खुश होईल. शत्रूला हाणा, तरच तुमची शिताफी. शाबास. अरे रे,
मराठे माझ्या नव्या उमेदीच्या सैन्यावर जाऊन हाणामारी करू लागले. माझ्या लढावयांनी हात टेकले, म्हणून मी लढाईच्या मैदानावर पळ काढणार नाही. प्रतापराव गुजरांशी मी युद्ध करणार, मी त्यांच्यावर वार करणार, मी पुढे जाणार. तू खूप अपराध केले आहेस, म्हणूनच मला त्याचं प्रायश्चित करण्यासाठी महाराजांनी मला इथं पाठवलं आहे. आता तू माझ्या हातून सुटणार नाहीस. प्रतापराव, मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. बेलोल! प्रतापराव! प्रतापराव! बेलोल! प्रतापराव, सोडा मला. मला क्षमा करा, मला जीवदान द्या, मला माझ्या प्राणाची भीक घाला. तुम्ही मराठी माणूस मोठ्या मनाचे आहात, श्रेष्ठ आहात. शरण आलेल्यांना तुम्ही मराठी लोक कधीच मरण देत नाही. वचन दे मला तसं. हे घ्या वचन. सोडू नका याला. साप आहे या. उलट्या काळजात जेवला नाही. एक वेळ उन्हाळा फुटेल पण याला नाही. बेलोल, तू गयावया केलीस, शिवाय माझ्या पायावर लोळण घातलास आणि पुन्हा आमच्यावर हल्ला करणार नाही असं मला वचन दिलं. म्हणून तुम्हाला मी आज जिवंत सोडून देत आहे. प्रतापराव, मी आपले उपकार कधीच विसरणार नाही. हरा हरा. हुजूर, मला ती मदिरा नको, नाच गाणं काही नको. मला अपयश आलंय. माझ्या सैनिकाच्या मुर्द्यावरून चालत मला परत यावं लागलंय. माथ्याचा अंगार झालाय. काय करू हे सुचत नाही. इखलास खान आणि ठरल्याप्रमाणे सैन्य घेऊन आले नाही. सर्वांनी मला धोका दिला. हुजूर, मराठ्याने इखलास खानच्या मोगल फौजेचा मोड केला. इखलास सैन्य घेऊन आपल्या मजला निघाला असताना मराठे त्यांच्यावर जाऊन पडले. लढाईचा कडाका करून मराठ्यांनी इखलास आणि त्याच्या लग्नांना हैराण करून सोडले. लढाईचा कडाका करून इखलास सैन्य घेऊन पळून जाऊ लागला. मराठ्यांनी आपले घोडे त्याच्या मागोमाग भरभाव टाकले. नंतर इखलास दिलेर खानाच्या शावणी सुखरूप पडल्याचं मला समजलं. कुणी सांगितले तुला ही गोष्ट? इखलास खान बरोबर जे सरदार गेले होते जे परत आले आहेत त्यांनीच मला हे सांगितले. कुठे आहेत ते सारे जण? वेदनाने तडफडत पडले आहेत ते. कुणाचा हात तुटला तर कुणाचा पाय, कुणाचे कान गेले तर कुणाचे डोळे. कसे बसे आले ते तिथून. त्यांनी तिथंच मरून जायला हवं होतं. आपले अपयशी थोबा दाखवायला आले आहेत ते इथं. तशा अवस्थेत ते शत्रूचा सूड उगवण्यास निकामी बनले आहेत. त्या सर्वांना मी जहर पाजून मारून टाकणार. पण हुजूर, त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली. तू मला शानपणा सुचू नकोस नादान. हुजूर, चूक झाली माझी, माफ करा. मोहम्मद, माझ्या मदतीला येण्याचं जयदेवरावांनी वचन दिलं होतं, ते का आले नाही? तो सैन्य घेऊन निघालाच होता, परंतु हुजूर. काय झालं? ते शिवाजी राजाला जाऊन मिळाले की काय? नाही हुजूर, मराठ्यांनी त्याच्या सैन्यावर अकस्मात हल्ला केला. जयदेवरावाचे कित्येक सैनिक जमीनदोस्त झाले. जे सैनिक पळून आले आहेत त्यांच्याकडून मला ही वार्ता समजली. जयदेवराव कुठे गेले? मराठ्यांनी त्यांच्या सैन्यावर हल्ला करताच त्यांनी तलवार उपसून आपला घोडा तोरणे पुढे दमटला. पुन्हा ते माघार फिरलेच नाही, कुणाला दिसले नाही. मराठ्याला जाऊन मिळाला तर मी म्हणतो तेच खरं. नाही हुजूर, लढाईचा कडाका करताना त्याने शत्रूचा हल्ला परतवून लावण्यासाठी पराकाष्ठा केली असं मी ऐकतो. चूप, हे सारं खोटं आहे. त्याच्या माणसाने तुला हे मुद्दामून सांगितलं आहे. त्याच्या वाड्यावर शिवाजी राजाचा एक शिलेदार जाताना माझ्या हेराने पाहिलंय. ते शत्रूला फितूर असल्याचा मला संशय येतोय. माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही. त्यांना मी कधीच क्षमा करणार नाही. पण हुजूर, ते तुमचे सच्चे दोस्त आहेत. ते दोस्त असते तर त्यांनी मला असा दगा दिला नसता.
वाटेल त्या परिस्थितीत आपल्या प्राणाची पर्वा न करता आले असते माझ्या मदतीसाठी. पण हुजूर, त्यांचं असं झालं की त्यांना ते जमलंच नाही. चूप. तू त्याच्या बाजूने बोलू नकोस. त्या सर्वांना मी ओळखून आहेत. ते दोस्त नाहीत माझे, दुश्मन आहेत, दुश्मन. बहादरो, जयदेवरावांच्या वाड्यावर जा आणि जयदेवराव दिसले तर त्यांना पकडून ठार मारा. शिवाय त्याची ती खूबसूरत बेटी रत्ना हिला कैद करून माझ्या समोर आणा. पण हुजूर, ती रत्ना मला हवी आहे ते. हुजूर, पण हुजूर, मी आता बोलेन तो हुकूम. सांगितलेली कामं करत जा. मराठे हल्ल्यावर हल्ले चढविण्यासाठी तर येत नाही ना. जमीन हादरू लागली आहे. घोड्याच्या खुरांनी माझं डोकं गरगरू लागलं आहे. मोहम्मद, दुश्मन चालून आला असता तू मला मदिरा पाचतोस. नाही हुजूर. त्यावेळी माझ्या तलवारीने ऐनवेळी मला धोका दिला. अल्लाहनेही माझ्यावर डोळे वटारले म्हणूनच हे असं घडलं. नाही तर त्या मराठ्यांच्या मुंडक्याचे ढीग पाडले असते. मोहम्मद, माझी तलवार कुठे आहे? मोहम्मद, तू असा स्तब्ध का उभा राहिलास? मोहम्मद, धनी. जिलू, माझी बेटी रत्ना कुठं गेली? धनी, तुम्ही लढ्यावर निघून गेलात तशीच ती देखील गेली उब्रणीला, आपल्या आजोळी. म्हणजे ती रागानं गेली ती? धनी, ती गेली ते फार चांगलं झालं. का? बेहलोल खानचे शिपाई आज तिला कैद करून घेऊन जायला आले होते. तिनं असा त्यांचा कोणता गुन्हा केलाय? तुमचा राग खान तिच्यावर काढायला शोधत होता. तुम्ही त्यांच्या मदतीला धावून गेला नाहीत ना, म्हणून. मी आता जाऊन खानाशी भेट घेतो, त्याला सांगतो. नका, खानाच्या भेटीला तुम्ही जाऊ नका. धनी माझं ऐका तुम्ही. तुम्हाला ठार मारण्याची आज्ञा केला खान आपल्या शिपायांना. अनेकदा ते इथे येऊन गेले. सारखे गिरट्या घालतात ते आपल्या वाड्याभोवती. आता इथेच कुठेतरी उभी आहेत तुमची वाट बघत. म्हणून मी तुम्हाला मागच्या बाजूने यायला सांगितलं. धनी साहेब, तुम्ही इथं आता मुळीच थांबू नका. इथं राहणं तुम्हाला धोक्याचं आहे. जा तुम्ही. तेच करणार आहे मी आता. धनी, होय, पारतंत्राच्या शुक्लात जखडून गेल्यामुळं मी निर्बळ निष्कळ बनलो होतो. आता माझ्या मनात नवचैतन्य निर्माण झालं आहे. स्वदेश प्रेम, स्वधर्म रक्षण यासाठी वाटेल तो त्याग आणि कष्ट सोसायला मी तयार आहे. धनी, तुमचे हे बोल ऐकून माझ्या मनाला समाधान वाटलं बघा. खान मोठा विश्वासघातकी व कपटी आहे. शिवाजी महाराजांच्या शिलेदारानं त्यांना आपल्या पायावर लोळणं भाग पडला आहे. म्हणून तो चिडून आपल्या सहकार्याच्या जीवावर उठला आहे. धनी, माझं ऐका तुम्ही. आता उशीर करू नका. तुमची मायभूमी तुमची वाट बघत आहे. जुलूम करणाऱ्या यावनी सतीच्या चाकरीत गुलामगिरी करण्यात आजपर्यंत आयुष्य गेलं माझं. फेकलेले भाकरीचे तुकडे सगरीत चाकरीत सांभाळण्यात माझ्यात बांधावर तलवार उभारून बादशाही सत्तेला मी खुश ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो. माझ्या पराक्रमाबद्दल दरबारात तारीफ होत होती. माझा उत्कृष्ट बहलोल खानाला पाहत नव्हता. तो माझा द्वेष करायचा, परंतु तो तसा भासावीस नव्हता. म्हणून तर तो माझ्या जीवाला धोका देऊ पाहत आहे. मी माझी भोडी बाबडी माणसं लाथाळली आणि दृष्ट खुनी माणसं कंटी धरली. ती आता माझ्यावर उलटली आहे. मी माझ्या मनाचा निश्चय केला आहे. स्वधर्म आणि स्वदेश कार्य करण्यासाठी मी माझा फौजफटा घेऊन शिवाजी महाराजांकडे जात आहे. रत्नाला घेऊन जाण्यासाठी म्हणून मी इथं आलो. ती पहा, माझी फौज तिथं खडी आहे. धनी साहेब, ते खानाचे पठाण शिपाई इथे देत आहेत. तुम्ही इथं असल्याचं त्यांना कळलं असावं. चला लवकर तुम्ही. नाही, मी तसा पळून जाणार नाही. गुलामगिरीचा कलंक धुवून टाकणार आहे मी. त्यांच्याशी झुंजून त्यांचे मुर्दे फाडून मी पुढे जाणार आहे महाराष्ट्राच्या राजाला मुजरा करायला. धनी, माझ्यावर मारेकरी घालू पाहणार त्या खानाला कळायला हवं माझं सामर्थ्य. खानाची किती माणसं येऊ द्या माझ्यासमोर, मी त्या सर्वांचा चेंदा मेंदा केल्याशिवाय राहणार नाही. धनी, तुम्ही जा पुढं. मी घरातल्या मौल्यवान वस्तू द्रव्य वगैरे घेऊन उभरण्या येतो. तुम्ही जा. तू ताबडतोब निघून ये.
मला यासीन भेटला. त्यानेच मला सांगितलं जयदेवराव अखेर हार खाऊन पळाले. इक्लास खानाची खोड मोडून त्याला परतावून लावले. शर्मेने खाली मान घालून बहलोल खान मागे फिरला असला तरी तो पुन्हा आक्रमण करणार. सर्पाची औलाद आहे ती, उलटणारच एक दिवस. येऊ द्या. पुन्हा चाल करून का आला तर त्याला आम्ही फाडून टाकू. मराठ्यांच्या सामर्थ्याची चांगलीच दहशत भरली आहे त्यांना. ते सर्व खरं, पण खानाला सोडून दिले म्हणून महाराज काय म्हणाले? महाराजांनी तर म्हणे खानाला ठार मारण्याची आज्ञा प्रतापरावांना दिली होती. प्रतापरावांनी असं का करावं? प्रतापरावाच्या हातून एक मोठी चूक घडली आहे. महाराजांना ही गोष्ट कधीच आवडणार नाही. महाराज प्रतापरावांना दोष दिल्याशिवाय राहणारच नाही. महाराजांच्या दर्शनासाठी मी रायगडावर जाणारच आहे, तेव्हा मला कळेलच. प्रतापराव सैन्य घेऊन कुठे गेले आहेत? हुबळी, धारवाड इथे इंग्रजांची वखा लूट आणण्यासाठी. ते नेहमी स्वारीवर जात असताना मला बरोबर त्यांच्या घेऊन जातात. पण यावेळी कसे घेऊन जाणार? कारण तू होतीस ना माझ्या बरोबर. म्हणून काय झालं? मी आले असते तुझ्या बरोबर, घोड्यावर स्वार होऊन. ढाल तलवार घेऊन उब्राणीच्या रणमैदानावर गेले होते मी. होय, पण तू इथे यायला नको होतीस. का? शत्रूला दफे करण्यासाठी आम्ही वीर मराठे सामर्थ्य आहोत. राया, आपल्या मुलुखावर पराशक्राचं आक्रमण आलं असता आम्ही मराठी मुलींनी गप्प बसता कामा नये. शत्रूशी आलेले संकट त्यांचा नाश करायला हवा. शाबास रत्ना. राया, शिवाजी महाराजांनी धर्माच्या रक्षणासाठी स्थापन केलेले हे महाराष्ट्र राज्य आम्ही मराठी स्त्रियांनी हिंमत धरून राखायला हवं. स्वातंत्र्याच्या रसरसलेल्या विचाराची तुझ्यासारखी कर्तृत्ववान पराक्रमी स्त्री माझ्या आयुष्यात आली. खरंच मी भाग्यवान आहे. राया, शत्रूशी संगमत करून शत्रूच्या बाजूने लढणारे ते खानदानी मराठी असले तरी ते आमचे शत्रूच आहेत. त्यांचे हितसंबंध आक्रमक जुलमी सत्तेत गुंतले असल्यामुळे स्वराज्याला ते विरोध करीत आहे. माझे वडील जरी स्वसामर्थ्याच्या घमंडीवर लढाई करण्यासाठी पुन्हा येतीलच. ते नाही येणार. अत्याचारी धर्मद्वेष्टाच्या नाशासाठी मराठे स्वातंत्र्य युद्ध जीवाच्या कराराने लढून शत्रूला कसे पेचात पकडतात हे प्रत्यक्ष जयदेवरावांनी पाहिलंय. मराठी सामर्थ्याच्या वाढलेल्या पराक्रमामुळे त्यांची हिंमत खल्लास झाली आहे. आमचं वाढलेलं सामर्थ्य पाहून जयदेवरावांची आशा नष्ट झाली या लढाईनं. तसं जर घडलं तर खान आपल्यावर प्रसंग आणतील. जीवावरचे संकट त्यांच्यावर कोसळतील मग. आणि त्यातून निसटून जाण्यासाठी, त्या सर्वावर मात करण्यासाठी त्यांनी सरळ महाराजांकडे निघून यावं. तसं जर घडलं तर खानाला मनगटे चावण्याचा वेळ येईल. आमचं मराठी सैन्य पुढे चाललंय. शत्रू फिरून उठलेला दिसतोय. शत्रूचा कोड मारा करण्यापूर्वी मला महाराजांचं दर्शन घ्यायला हवं. रत्ना, तू एकटी कुठेही जाऊ नकोस, येतो मी. काय ऐकतो मी हे? ज्या सशस्त्र धिप्पाट पठाण सैनिकांना जयदेवरावांना ठार मारण्यासाठी मी पाठवलं होतं त्यांना जयदेवरावांनी गारद केलं. होय हुजूर. जयदेवराव कुठं पाहिले, कुठं लपले? कळलं का काही त्यांच्याबद्दल? ते शिवाजी राजांकडे गेलं असं मी ऐकतो. म्हणजे वैऱ्याचे पाय चाटायला जाताना त्यांना लाज वाटायला हवी होती. तुम्ही त्याच्या प्राणावर उठलात म्हणूनच त्या शिवाजी राजांकडे गेलं, नाहीतर ते कधीच गेले नसते असं लोक बोलतात. लोक आणखी काय बोलतात माझ्याविषयी? हुजूर, कसं सांगू तुम्हाला? तुम्हाला ते ऐकवणार नाही. सांग, नाही तर तुझी मुंडी मुरगाळीन. सांगतो हुजूर, सांगतो. तुम्ही रणांगणात हार खाल्लीत, शिवाय लाचार बनून मराठ्यांच्या सोनपतीच्या पायाला जाऊन मिठी मारलीत आणि स्वतःचे प्राण वाचवलेत असं लोक बोलतात. मी असं ऐकलंय की जयदेवरावाच्या त्या नोकरांनी माझी नाचक्की केली, त्यामुळे माझी शेतू होतय सर्वत्र. मोहम्मद, मला सांग त्याचा तो नोकर कुठे आहे? मला माहित नाही. मोहम्मद, ती रत्ना कुठे दडून राहिले? जयदेवराव लढाईवर जेव्हा निघून गेले तेव्हा ती देखील पळून गेली आपल्या प्रियकराकडं. माझा हेतू सफल झाला नाही. पक्षी पिंजऱ्यातून उडून गेला, पण पिंजरा रिकामी झाला. कोण आहे रे तिकडे? जा, जयदेवरावांचा तो वाडा जळून टाका. त्या माणसाची नाव निशाणी इथं राहता कामा नये. मराठी राज्याचं रोपटं करपून टाकण्यासाठी मी सर्वत्र वणवा पेटवणार आहे.
प्रतापराव गुज्जर, तुझ्या नरडीचा चावा घ्यायला मी निघालोय. बेटा ऐकलास? अब्बाजान, त्या शत्रूनं माझी पुरी बर्बादी केली. भाले तलवारी घेऊन धावणाऱ्या मावळ मराठ्यांच्या भीतीनं माझे मोगल सैनिक अल्लाचं स्मरण करू लागलेत. त्या शत्रूपुढे माझे सारे उपाय हल्ले. मी आपल्या मदतीसाठी त्यावेळी येऊ शकलो नाही, कारण माझे उत्तम लढवय्ये शत्रूने रक्तबंबाळ केल्यावर माझे इतर सैनिक लढाई देण्यास धरले नाहीत. जयदेवरावांच्याही फौजेची फजिती केली शत्रूनं. या हरामखोराचं नाव काढू नकोस. बेमान झालाय तो माणूस. शिवाजी राजाकडे निघून गेलाय. गैरसमज झालाय तुमचा त्यांच्याविषयी. निष्कारण तुम्ही त्यांच्याशी दुष्टपणाने वागलात. तुमच्या जीवाच्या जोडीदारांशी, सहकाऱ्यांशी तुम्ही अशा तऱ्हेने वैर पत्कराल तर तुम्हाला शत्रूचा सूट घेणं कधीच शक्य होणार नाही. तुमच्या या अशा वागण्यामुळे आज जयदेवराव गेले, उद्या दुसरे जातील. इकलास? त्या शत्रूच्या सामर्थ्याची मला जास्त कल्पना आहे. अब्बाजान, त्या मराठ्यांनी आमची मोठी नुकसानी केली. अब्बाजान, मराठ्यांनी आमचे घोडदळ खलास करून टाकलं. ते आपलं दिलेर खानचं काहीच चाललं नाही, म्हणून त्याने या युद्धाच्या धुमचस्कीतून पळ काढला. इकलास? त्या शत्रूला हाणण्यासाठी मी सैन्य घेऊन चाललोय. दिलेर खानाला माझ्या मदतीला यायला सांग. मी त्यांना खलिता पाठवून तसं कळवतो. आणि तू देखील फौज घेऊन ये. येण्याचा प्रयत्न करीन. मलाही खुमखुमी आहे त्या मराठ्यांशी लढण्याची, पण मी चाकर आहे मोगलांचा. ते सांगतील त्या कामगिरीवर मला जायलाच हवं. येतो मी. बेलोल खानाला मदत करण्यासाठी निघालेल्या मोगलांना आनंदरावांनी खरपूस चोख देऊन परत पाठवलंय. आमच्या शत्रूत सामील असलेला जयदेवराव बेलोल खानाला साथ देण्यासाठी, आमचा उच्छेद करण्यासाठी सैन्य घेऊन येत असता पंत आणि यासीन यांनी दुर्दैवीय पराक्रम करून अपूर्व साहसाने त्यांना पळवून लावलं. परंतु प्रतापराव गुजरांनी मात्र फार मोठी चूक केली. अमानुष मानव हत्या करणाऱ्या त्या निर्दय बेलोल खानाला प्रतापरावांनी सोडून कसं दिलं? त्या खानानं आमच्या मुलखावर किती आपत्त्या आणल्या होत्या. त्यांना आमची मंदिरं पाडली, मोडली, दिसेल ते जाळं लुटलं, उद्ध्वस्त केलं, उजाड केलं. त्याच्या अत्याचाराला आणि निर्गुण कृत्यांना काहीच सीमा राहिल्या नव्हता. असं असताना प्रतापरावांनी त्याला जिवे का मारलं नाही? आता तो शत्रू पुन्हा चाल करून आलाय, त्रासदायक हालचाली करू लागलाय. स्वराज्याच्या मार्गावर अठ्ठाया आणणाऱ्या त्या बेलोल खानाशी मुकाबला करायला आम्ही प्रतापरावांना सांगत आहोत. राया, हा आमचा खलिता घेऊन प्रतापराव गुजरांकडे तातडीने जा. तशी आपली आज्ञा महाराज. महाराजांचा जय जयकार असो. महाराज, विजापूरचे जयदेवराव सैन्य घेऊन आपल्या भेटीसाठी आले आहेत. जा, त्यांना सन्मानाने घेऊन या इकडं. जी महाराज. सारे मराठी बांधव आम्हाला असेच येऊन मिळाले, सुसंघटित होऊन सामर्थ्य संपन्न बनले, तर परकीय सत्ता ज्या भयंकर अडचणी आणत आहेत त्यावर जिद्दीने मात करून आम्ही आमच्या महाराष्ट्राला वैभवाचे दिवस खचित दाखवू. आम्हा मराठ्यांचा बलाढ्य आणि सुसज्जन सेनेचा ससेमिरा सारखा मागे लागल्यामुळे येऊनी साई सत्ता गुंतून गेली आहे. राष्ट्राभिमाने इच्छेला पेटून शत्रुशी आम्ही झुंज देऊन युद्ध जिंकू लागल्यामुळे यवानी राज्य आक्रंदन करीत आहेत. हिंदुस्थानात बळकटपणे रोवल्या गेलेल्या यावनी सत्तेला शह देणारं मराठ्यांचं हिंदूंचं राज्य उदयाला आल्यामुळं शत्रू आमच्याकडे मत्सरान पाहू लागलाय. डोलाने फटकत असलेला हिंदू पराक्रमाचा, देश धर्माचा भगवा झेंडा शत्रूच्या डोळ्यात खुंपू लागलाय. मराठी माणसाबद्दल द्वेष अपशब्द शत्रूच्या तोंडातून सारखे बाहेर पडत आहेत. अशाच एका शत्रूला प्रतापरावांनी मार न येता का जाऊ दिले? पुन्हा तो आमच्या मुलकात बसून ठाण मांडून बसलाय. आनंदराव, तुम्ही तयार राहा. तुम्हाला कोणत्याही क्षणी सैन्य घेऊन प्रतापरावांच्या मदतीसाठी जावे लागेल. विरोचित उत्साहानं घोड्यावर बसून शत्रूला मारून युद्ध जिंकण्यास जायला मी तयार आहे.
आपण फक्त मला आज्ञा करा महाराज. महाराज, मी आता गुलाम उरलो नाही, स्वतंत्र बनलो आहे. म्हणूनच तुम्हाला मानाचा मुजरा करायला मी इथं आलो आहे. जयदेवराव, तुम्ही आमच्याकडे आल्यामुळं सारं स्वराज्य आनंदाने धुंद झालंय. जयदेवराव. राजे, तुम्ही मला आपल्या हृदयाशी घेतलात. केवढा आनंद झालाय म्हणून सांगू. राजे, तुम्ही मराठी माणसांची अस्मिता जागृत ठेवण्याचं मोल्याचं कार्य केलं. आमच्या धर्माच्या, गायी ब्राह्मणाच्या, मुला बाळांच्या आणि माता भगिनींच्या बचावासाठी शत्रूने चारही बाजूने वेड्या पडल्या असताना सुद्धा तुम्ही मराठ्यांचं राज्य सिंहासन निर्माण केलं. राजे, आपल्या कर्तबगारीचा, आपल्या पराक्रमाचा, आपल्या नावाचा जय जयकार दरेखोरातून, कडे कपारातून, दाही दिशातून धुमू लागल्यामुळे शत्रूंची आग मस्तकात गेली आहे. म्हणूनच शत्रू वारंवार आक्रमण करू लागलाय. आज बेलोल खान कोल्हापुरात प्रांतात घुसून कुरापत काढू लागलाय. राजे, राजे, मला हुकूम करा. माझं सैन्य तयार आहे. विजयाच्या लोळ्याप्रमाणे मी जाऊन त्यांच्यावर तुडून पडतो. अद्वितीय पराक्रम करून त्यांना पायाखाली तुडवतो. केव्हा त्यांच्यावर चालून जायचं हे सांगू आम्ही तुम्हाला. राजे, माझे सैनिक आपल्या दर्शनात उत्सुक झाले आहेत. आम्ही जाऊन भेटतो त्यांना. राया, आम्ही उभराणीच्या युद्धानंतर धारवाडात शिरून इंग्रजांची वकार हल्ला करून लुटली आहे. आम्ही भरपूर लूट मालमत्ता मिळवली आहे. राया, अरे मी एवढा खुश आहे म्हणून सांगू. पुरुषभर जमीन खणून आम्ही द्रव्याचा शोध घेतला. राया, बरा मला सांग, तुम्हाला महाराजांनी इथे तातडीने का पाठवलं आहे? महाराजांनी आपणास हा खलिता दिला आहे. आमची मंदिरं उद्ध्वस्त करणाऱ्या त्या बेलोल खानाचे हात तुम्ही तोडले असते तर स्वराज्यावर आलेले एक महान संकट दूर झालं असतं. आदिलशाहीचं तख्त खिळखिळे करण्यासाठी त्या पाशवी अत्याचारी खानाला नेस्तानाबूत करणं अत्यंत आवश्यक होतं. तसा आम्ही तुम्हाला स्पष्ट इशारा दिला होता. तुमच्या हाती तो सापडला असताना तुम्ही त्याला गारद केलं नाही, सोडून दिलं. फार मोठी चूक केलीत. बेलोल खान पुन्हा चाल करून आलाय. सैन्य घेऊन जा. त्याला नष्ट केल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवायला येऊ नका. राया, म्हणजे बेलोल खान शरणागतीचे बोलणे आणि आम्ही केलेले उपकार विसरून परत चालून आला वाटायचं. होय, कोल्हापूरच्या आसपास पंधरा नजीक तो छावणी करून भरायलाय. नवीन कुमक घेऊन युद्धासाठी सज्ज झालाय तो. असं आम्ही विद्युत गतीने निघतो आणि त्या खानाची खांडोळी करतो. त्यावेळी तशी दशा करून त्याला आम्ही सोडून दिलं होतं, पण आज मी त्याच्या नडीचा घोटच घेणार आहे. राया, तू जा आणि माझ्या सैन्याला सज्ज राहण्यास सांग. बेलोल, तुला ठार मारीन किंवा मी तरी माझा देह ठेवीन. हर हर महादेव. मराठे आले, त्यांच्यावर जाऊन एकदम हल्ला करा. आमच्या खुरासानी तलवारी पुढं मराठ्यांच्या जीवाची तलवारीचा निभाव लागता कामा नये. अशा जिद्दीने लढा. उभरणीच्या युद्धात शत्रूनं आमची दुर्दशा उडवली होती, त्याचा बदला आज घ्यायचा आहे आम्हाला. किती मोठं संकट कोसळलं तरी आपलं पाऊल मागं घेऊ नका. हातात पळून हातातली तलवार टाकू नका. जा, लढा, शत्रूचा पराभव करा. म्हणून महाराजांनी मला इथं पाठवलं आहे. हरामखोरा, माझ्या तलवारीच्या माराला घाबरून त्यावेळीस तू माझे पाय धरले होतेस. क्षमा हे वीराचं भूषण असतं, म्हणून तुला मी त्यावेळी सोडून दिलं होतं, पण तू आपले शब्द पाळले नाहीस. वचनभंग करणारा दृष्टा. राजकारणात आणि युद्धात असले हे डावपेच खेळावेच लागतात. शरणागती पत्करण्याचं त्यावेळी मी ढोंग केलं होतं. जय्य तयारी करून पुन्हा चाल करण्यासाठी, म्हणून मी त्यावेळी माघार घेतले होते. असं आता तर मी तुला त्याबद्दल प्रायश्चित दिल्याशिवाय राहणार नाही. मला या युद्धात मरण जरी आलं तरी माझी मराठी माणसं माझ्या मरणाचा सूड घेतल्याशिवाय आपल्या तलवारी म्यान करणार नाही. आणि जगून वाचून जर तू निसटलास तर माझी मराठी माणसं तुझी पार सोडणार नाही. हरामखोरा.
बेलाल! हरा हरा महादेव! हे सांडी महाराज मला माफ करा. बेलोल, तू तुझ्या निर्दयी तलवारीने एक सिंह पाळलास, पण लक्षात ठेव, मराठ्यांचा सिंह मरण्याआधी सुद्धा विनाशाची सिंह गर्जना करून गेला. सरसेनापती प्रतापराव गुज्जर हे मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आवाज, त्यांच्यावर वार म्हणजे मराठ्यांच्या स्वाभिमानावर वार. या रणभूमीवर एकच गोष्ट ठरवेल, ती कुणाच्या रक्ताने लाल होते ती हर हर महादेव. पाला सरनवत विजय मिळवला. तो खान आमच्या तलवारीच्या धाकाने पळून गेला, पण हा विजय मला पटत नाही. कारण तुमच्या बरोबर लढणं, तुमच्या पाठीशी लढणं हीच तर आमची शपथ होती. पण आज तुमचे हे देह इथे शांत पडलेले पाहून माझं हृदय फाटतंय. सरनोबत, तुम्ही आमच्यासाठी केवळ सरसेनापती नव्हे तर आमच्यासाठी प्रेरणा होतात. सरनोबत, मी वचन देतो, तुमचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. जोवर या मातीत मराठ्यांच्या रक्ताचा थेंब शिल्लक आहे तोपर्यंत आम्ही शत्रूवर अशीच तलवार उगारू. हा लढा संपलेला नाही. जोपर्यंत तो खान जिवंत आहे तोपर्यंत माझा सूड पूर्ण होणार नाही. बेलोल, तुझ्या मराठ्याच्या तलवारीपासून कसा वाचतो ते बघतोच मी. कारण मराठ्यांच्या शत्रूच्या रक्ताशिवाय आज हा सूर्य मावळणार नाही, आज हा सूर्य मावळणार नाही. जय भवानी. बाबा, बहलोल खानाचे पठाण स्वार दौड करीत आमच्या पाठीमागे लागले. आमच्यावर मोठं संकट कोसळलं. खानाचे ते स्वार आरोळ्या ठोकीत आमच्या मागे धावत होते. आम्ही घोड्यावरून उतरून या झाडीत शिरलो तेव्हा तुम्ही भेटलात. बाबा, आपण कुठे निघालात? मी महाराजांना सैन्यासह जाऊन मिळालो. महाराजांना मानाचा मुद्रा करून पराक्रमानं बहलोल सारख्या शत्रूस साप बुडवण्यास मी निघालो आहे. बाबा, ते पहा दुश्मन, तेच ते आमच्या पाठीमागे लागलेले, तेच ते स्वार मराठे सैन्य पाहून मागे धावत आहे. आनंदराव, तुम्ही त्या बहलोल खानाच्या पठाण स्वराचा पाठलाग करा. मी आलोच तुमच्या मागोमाग. आनंदराव? होय, आनंदराव सुद्धा आमच्यात बरोबर सैन्य घेऊन निघाले आहे. बहलोल खानाचा पराभव केल्याशिवाय परत येऊ नका असं महाराजांनी आम्हाला बजावून सांगितलं आहे. प्रतापराव युद्धात मारले गेले. महाराजांना अत्यंत वाईट वाटलं, म्हणूनच त्यांनी आम्हाला ताबडतोब सैन्य घेऊन युद्धभूमीवर जाण्याची आज्ञा केली आहे. यासीन देखील आहे आमच्या बरोबर. बाबा, प्रतापराव बरोबर गेलेले ते 6 वीर मराठा त्या हैवानांनी वध करून त्यांचे देह तुडवले. बाबा, त्यांना पकडा, त्यांच्या उराशी पाय देऊन त्यांची गर्दने छाटा. ते पहा आमच्या मराठी वीरांनो, घोड्यांना टाचा देऊन अनिंदा ढिला सोडला आहे आणि गर्जना करीत ते मर्द निघाले आहेत. आमची ते वीर मराठे त्या खानाला कधी सोडणार नाही. रत्ना, ते सुडाण पेटले आहे. मी निघालो. आमचाही घोडा तुमच्या बरोबर धावणार आहे. चल रत्ना. काही झालं तरी युद्ध थांबवू नकोस. सारखा लढत राहा. काय करावं हेच मला सुचत नाही. मराठ्यांनी मोगल सैन्यास टेकीस आणलं, घोडदळ तर खलास करून टाकलं. दिलेर खानचं काहीच चाललं नाही, म्हणून त्याने ऐन युद्धाच्या धुमचस्कीतून पळ काढला. इथपर्यंत शत्रू येऊ शकणार नाही. दरवाजावर सय्यद पहारा करीत आहे. 10 माणसांना आटोपणार नाही तो. त्याच्यासोबत काही पठाण सैनिकही आहेत. मराठ्यांचा लोंढा आला तरी ते थोपून धरू शकतील. हा मराठा इथपर्यंत कसा येऊ शकला? तो सय्यद कुठे आहे? सय्यदला ठार मारलंय आणि याच्या इतर सहकाऱ्यांनी आमच्या सैनिकांना पाडलं,
म्हणून मी तुम्हाला कळवायला आलो. इकलास तुम्हाला पकडलास म्हणून समजतोस काय मोठा पराक्रमी झालास. अरे तुझा बाप त्या दिवशी माझ्या हातून वाचू शकला म्हणून तू इथे उभा राहू शकलास. अरे तुला काय वाटलं एक मराठा मुसाफिरासारखा तुझ्या छावणीत येऊन उभा राहील आणि खाली मान करून मरण पत्करेल. अरे आम्ही मराठे या मातीत जन्मलो, या मातीत उभे राहिलो आणि याच मातीत मिटून जाऊ. आजच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात मराठ्यांचा रणभैरव आहे. अरे मरणासमोर बिजाचा ताठा तोच खरा मराठा. अरे मला मरण आलं तरी मला काही फरक पडत नाही, कारण माझ्या मरणानंतरही हजारो राया पुन्हा उभे राहतील. तुझ्या प्रत्येक स्वप्नावर हर हर महादेव या मर्दगर्जनेने वार होईलच. अरे छाताड फोडून रक्त पिऊ, तुझ्या सारख्या कोल्ह्या कुत्र्याला फाडून खाऊ, अशी वाघाची जात आहे आमची. अरे एकदा सोडून तर बघ, नाही तुला फाडलं ना. खामोश, बघता काय मारा याला. मित्रासाठी प्राण देण्याचा या चित्रात तयार आहे. त्या मराठ्याला सोडून त्या याला अटक करा. तुझ्यासारख्या सुत्र्याच्या हातून मरण्यासाठी मराठा जातीचा सेवक जन्मास आलेला नाही. तुझा मुलूक मैदानच काय, पण आसमान फाडणार आहे तो गोळ्याने. या मराठ मर्दाच्या हृदयातील शिवशक्ती नष्ट होणार नाही. या प्रयंकाली शिवशक्तीला जरी तू शतखंडित केलीस तर तुझ्या प्रत्येक तुकड्यातून महाशेषाप्रमाणे हजारो जवान सुटेल. हा महाराष्ट्र माझा आहे, हा महाराष्ट्र माझा आहे, हा महाराष्ट्र माझा आहे आणि तो मी जपणारच. त्याच्यावर वाढवू नका, याच्या जीवाला धक्का लागू देऊ नका. हा तरुण माझ्या हाती जिवंत लागला पाहिजे. याला मात्र तुम्ही हाल करून मारून टाका. थांबा. कोण? मी बहादूर खानाची बहीण रोशन. रोशन, तुम्ही इथं का आला? तुम्हाला भेटायला आले. का? तुम्हाला कोणी पाठवलं इकडे? बहादूर खानानं. एवढ्या शत्रूच्या मुलकातून एवढ्या लांबून तुम्ही इथपर्यंत कशा आला? परस्त्री मातेप्रमाणे मानणाऱ्या शिवाजी महाराजांच्या मुलुखावर स्त्रियांनी निर्धास्तपणे कुठेही जावं. महाराष्ट्र धर्म पाळणारे मराठे त्यांच्याकडे वाकड्या नजरेने कधीच पाहणार नाही. धन्य ते राजे आणि धन्य ती मराठी माणसे. बहादूर खानाचं म्हणलं तरी काय आहे? मराठा शाहीची सलोख्याचा तह करून आपल्या पाठीमागची भगभग मिटवण्याचं काम केलं आहे बहादूर खानानं. मराठे युद्धाच्या चढ्याने देत आहेत मोगलांना. अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना हा तह होईल मला वाटत नाही. मला वाटतं त्या बहादूर खानाला शिवाजी राजांनी फार मोठ्या दव्याची लाच देऊन वश करून घेतला असणार. नाही तर असं होणार शकत नाही. मला माहित आहे तो बहादूर खान लाच खाऊ आहे. खबरदार, तुम्ही त्यांच्याबद्दल असं काही बोलाल तर जबान छाटून टाकीन. मी त्यांची बहीण आहे. तुम्ही हे सैन्य बहादूर खानाचे आहे. तुम्ही त्यांच्या मर्जी विरुद्ध इथं आला आहात. तुम्ही त्यांची बदनामी केल्याबद्दल मी तुम्हाला कैद करीत आहे. सैनिक हो, पकड्या या इखलास खानाला आणि घेऊन जा बहादूर खानाकडे. रत्ना, शब्बास रत्नाताई, तू फार मोठी कामगिरी केलीस. चला लवकर इथून संप गावाकडे. महाराज, आपण मला सन्मानानं आणण्याकरता इतक्या दूरवर मला श्रम घेतलेत, माझी पूजा केलीत, द्रव्य अलंकार देऊन माझा गौरव केलात. मी धन्य झालो महाराज. महाराज, आग्र्याहून गरुड झेप घेऊन आपण काशी क्षेत्री आला होतात. त्यावेळी आपली भेट झाली होती. काशी विश्वेश्वराचे मंदिर आलमगीर बादशाहाने पाडून टाकले. त्यामुळे सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. सर्व हिंदू अगदी पेटून उठले आहेत. आम्ही त्या आलमगीराचे पारिपत्य करून त्याचा पुरेपूर सूड घेतला आहे स्वामी. होय महाराज, विजयनगरचे साम्राज्य यवनी सत्तेत बुडाल्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानात आपणच स्वतंत्र राजे आहात. म्हणूनच आपण छत्रपती व्हावे हे सर्व हिंदूंना वाटत आहे. आम्ही उभारलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मंदिरात राज्य सिंहासनाची धर्मशास्त्राप्रमाण प्राण प्रतिष्ठा करण्याचे ब्रह्मवृंदांच्या वतीनं आपण मांडलेले विचार आम्हाला मानवले आहेत. महाराज, राज्याभिषेक विधीनं आपण श्रेष्ठ आहात आणि श्री रामचंद्राप्रमाणे राज्य करावे ही सर्व हिंदूंची भावना आहे. महाराज, मराठी शाहीच्या स्वतंत्र राज्य राजकारण करायला लावण्यासाठी स्वामीने सुचवलेल्या राज्याभिषेक विधीला या सामाजिक विधी कार्याला अग्रस्थान देणे आवश्यक आहे. राज्याभिषेकाला काशीकर ब्रह्मवंतामार्फत मांडलेली कल्पना आनंददायक आहे.
राज्याभिषेकाला काही अडचणी उपस्थित असतील तर स्वामी इथे उपस्थित असल्यामुळे ते सर्व दूर करतील, कारण हे एक अधिकारी पुरुष आहे. आमच्या प्रजेच्या आणि सैनिकांच्या निष्ठेच्या विश्वासावर राज्याभिषेकाची आपली ती सूचना आम्ही आनंदात अंमलात आणण्याचा निश्चय केला आहे. स्वामी, आपणच हा समारंभ पार पडावा. माझे गुरुबंधू रामचंद्र शास्त्री यांची मी भेट घेतो आणि आपल्या या कामी मदत करून घेतो आणि राज्याभिषेकाची तयारी करतो. आम्ही उभारलेल्या हिंदवी स्वराज्यासाठी राज्य सिंहासनाच्या विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठेनं हे राज्य स्थापन करून देणाऱ्या राज्याभिषेकाचे कार्य देवी भवानी यशस्वीपणे पार पडतील यात ती मात्र शंका नाही. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज की हर हर जय भवानी. Congratulate Raja Shivaji. I am here on behalf of English Kingdom to congratulate you. Please accept this diamond ring on behalf of English Kingdom. Please. Thank you. God bless you. Thank you, sir. Victory, victory, victory. मा साहेबांना, समर्थ रामदास स्वामींना, ब्रह्मवृंदांना आणि गागा भटांना आम्ही वंदन करीत आहोत. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती, ती इच्छा आता पूर्ण झाली आहे. मासाहेब, तुम्हाला पुन्हा एकदा वंदन करून स्वस्त श्री राज्यशक आम्ही या गडकेपासून सुरू करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय.